चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव इथं अत्यंत धक्कादायक व मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून मुलानं स्वतःच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा जीव घेण्याची घटना काल रात्री घडली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव जगदीश दशरथ पेटकुले वय वर्ष 36 असं असून मृत महिलेचं नाव सुमित्राबाई दशरथ पेटकुले वय वर्ष 65 आहे। आरोपीची पत्नी 2 महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेल्यानं तो आईसोबतच राहत होता। घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपीनं आईवर अमानुष मारहाण केली। मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुमित्राबाई यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आरोपीला दारूचं व्यसन असून दारूच्या नशेतच त्यानं हे कृत्य केल्याचे परिसरात चर्चा सुरू आहे। घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आलाय। तसेच अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलंय। या घटनेमुळे डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास मूल पोलीस करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.